दरम्यान त्र्यंबकेश्वरमध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय आणि याचा आढावा घेतलाय शुभम बोडके यांनी। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आज तिसरा श्रावणी सोमवार असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांची जी ती गर्दी होती। आपण जर दृश्यांमध्ये बघू शकतो, नाशिकच्या त्र्यंबक रोड या ठिकाणच्या खंबळे फाटा या ठिकाणापासूनच जी आहे ती वाहतूक रोखण्यात येते। ग्रामीण पोलीस या ठिकाणी रात्रीपासून तैनात आहेत। अनेक जे वाहनं आहेत, खाजगी वाहनं आहेत, त्यांना या ठिकाणी प्रवेश बंदी करण्यात येते। पर्यायी वाहन व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात आली आहे आणि त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी आजपर्यंत शहरात जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळ त्यासोबत नाशिक शहर बस सेवा यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी भाविक हे पोहोचत आहे। सकाळपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। पहाटेपासून नाशिकमध्ये असलेल्या त्र्यंबकेश्वर या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होते। पार्किंग व्यवस्था देखील प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे। जे भाविक आहेत त्यांनी आपले वाहन पार्किंग जे आहे ते खंबाळे फाटा परिसर असेल किंवा त्र्यंबक रोडचा इतर जे पार्किंग पॉईंट आहेत त्या ठिकाणी पार्किंग करून राज्य परिवहन महामंडळ आणि शहर बस सेवेच्या माध्यमातून आतमध्ये जाऊन प्रवेश करून त्या ठिकाणी दर्शनासाठी सोय करण्यात आली आहे। आज श्रावणी सोमवार तिसरा श्रावणी सोमवार असल्यामुळे ब्रह्मगिरी प्रदक्षिणासाठी देखील लाखो भाविक हे त्र्यंबक नगरीमध्ये दाखल होत आहे। त्यामुळे एकंदरीतच पहाटेपासून नाशिकच्या त्र्यंबकेश्वर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे। कॅमेरामन मयूर बारकेसह शुभम बोडके, एबीपी माझा, त्र्यंबकेश्वर, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।